फक्त एक टायपिंग क्लास नाहीये. याचा जो अभ्यासक्रम आहे तो पूर्णपणे नोकरीच्या गरजा लक्षात घेऊन तयार केलाय. अच्छा. यात काही मुख्य गोष्टी आहेत. पहिली म्हणजे इंग्लिश टायपिंग, आणि त्यात पण 30 आणि 40 शब्द प्रति मिनिट म्हणजे WPM या दोन्ही वेगाची तयारी होते. आणि महाराष्ट्रात काम करायचं म्हटल्यावर मराठी टायपिंग तर आलंच पाहिजे. त्याची काय सोय असते? माझ्या ओळखीचा एक विद्यार्थी आहे, तो तलाठी परीक्षेची तयारी करत होता. अभ्यासात खूप हुशार, पण 2 वेळा टायपिंग टेस्टमध्ये नापास झाला होता. तो म्हणायचा की परीक्षेच्या दबावाखाली माझे हातच थरथरायचे. हे अनेकदा होतं. परीक्षेचा दबाव प्रचंड असतो. अगदी. तर त्याच्यासाठी या कोर्समधले जे रोजचे टाइम ड्रिल्स होते ते फक्त वेग वाढवण्यासाठी नव्हते, मग तर ते त्या परीक्षेच्या दबावाची सवय करून घेण्यासाठी होते. 3ऱ्या प्रयत्नात तो पास झाला आणि मला म्हणाला की मॅडम, हा कोर्स म्हणजे टायपिंगपेक्षा जास्त मेंटल कंडिशनिंग होतं. हाच रोजच्या सरावाचा खरा फायदा आहे. वाह, खूपच छान उदाहरण आहे हे.